नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपण जी रोज खर्च करतो, दैनंदिन खर्च आणि आपल्या मुलाबाळांचं शिक्षण, लग्न, घर जागा घेतल्यानंतर प्रॉपर्टीचे EMI देणे, हे आपण कुठून करतो? हे आपण उत्पन्नातनं करतो, पैसे कमवतो आणि खर्च करतो। परंतु मित्रांनो, आपण कधी आपल्याला काय होतं, पैसे कमी पडतात, आपण बँकेचं लोन घेतो, मित्राकडून उसने घेतो किंवा आपण पैसे वेगवेगळ्या मार्गातून आपण जमा करतो। जसं लग्न असेल, मुलांचं शिक्षणाला पैसे भरायचे असेल तर आपण हात उसने घेतो किंवा तात्पुरतं आपण कर्ज पण काढतो, पर्सनल लोन। परंतु शेवटी मित्रांनो, सगळे जे आपण पैसे पे करतो ते उत्पन्नातनं, कर्जसुद्धा आपण काढलं असेल तर आपण उत्पन्नातनंच भरणार ना। म्हणजे शेवटी इन्कम कंटिन्यू राहणं हे गरजेचं आहे, उत्पन्न सातत्यानं मिळणं गरजेचं आहे। आणि आपण प्रत्येक माणूस हा नैसर्गिक आहे, उत्पन्न सतत राहील हे सांगता येत नाही। प्रयत्न तर आपले असतात, आपण प्रयत्न करतो, पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय करतो, डिग्र्या घेतो आपण आणि प्रयत्न करतो, परंतु इन्कम हे गॅरंटेड राहील हे सांगता येत नाही। त्यासाठी आपल्याला इन्शुरन्सची गरज इन्शुरन्स करणं गरजेचं आहे। इन्शुरन्स आपण बरेच लोक आता निर्जीव वस्तूचा इन्शुरन्स करतात बघा, मोटरसायकल असतं, कार असते, आपण करतो का नाही? परंतु सजीव माणसाचा इन्शुरन्स केला जात नाही किंवा केला तर अंडर इन्शुरन्स असतो, म्हणजे कमी असतो। जसं एखाद्या व्यक्तीचं वय 30 आहे आणि 1 लाख रुपये पगार आहे, म्हणजे तो किती वर्ष पुढे काम करणार आहे? 30 वर्षे, वर्षाला 12 लाख झाला, 30 वर्षाचा 12 लाख झाला, 3,60,00,000 रुपये, म्हणजे हे त्याची व्हॅल्यू आहे, तेवढा इन्शुरन्स करणं गरजेचं आहे। जर तसं नाही केलं तर काही संकट उद्भवतील। उद्या जर माणूस आहे नैसर्गिक आहे, उद्या काही दुर्घटना घडली, देव न करू, अशा जर घटना घडल्या तर काय होईल? इन्कम स्टॉप होईल आणि हे जे खर्च कसे चालतील? म्हणजे धोका आहे ना। जसं आपण निर्जीव वस्तूला आपण जे पैसे कमवतो त्या वस्तू आपण घरात ठेवतो ना, त्याला दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, सोसायटीला वॉचमॅन असतात ना। निर्जीव वस्तूला एवढं सांभाळलं जातं आणि सजीव माणूस आहे ज्यांनी पैसे कमवले त्याला आपण सिक्युरिटी घेत नाही। मित्रांनो, इथंच फार मोठी आपली चूक होते। माहिती असून उपयोग होत नाही, सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी, परंतु मी मित्रांनो आठवण करून देतो आहे, कारण ह्या गोष्टी जर आपण नाही केल्या तर ह्याच्यापासून आपल्याला फार मोठं नुकसान होतं। आणि हे ॲग्रीमेंट करताना LIC ऑफ इंडियाचं आपल्याला पैसे भरलेले परत मिळतात, आपली सेविंग होते, सेविंगच्या माध्यमातून आपल्याला इन्शुरन्स मिळतो, म्हणजे आपल्याला दोन्ही प्रॉफिट मिळतात, तरी केलं जात नाही। त्याचं कारण आहे आपल्याला वेळ आलेली नाही। कारण आपल्याला काय वाटतं, आपले आता जे चालू दिवस आहेत तसेच पुढचे दिवस असतील असं एक आपल्याला कुठून तर आतनं आपल्या मनात आपल्याला आपण गॅरंटी देत असतो किंवा माहिती असून आपण ढकलाढकली करतो, चालढकलपणा करतो। आणि मित्रांनो, इथंच आपल्या वाईट दिवसाला सुरुवात होती। सगळ्या लोकांना कळतं प्रॉब्लेम आल्यानंतर, परंतु अगोदर कळणं गरजेचं आहे। जसं कुठल्याही एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट असेल, त्याला वेळेत ट्रीटमेंट दिली तर काय होईल? एखादा ॲक्सिडेंट झाला आहे आणि वेळेत ट्रीटमेंट दिली तर त्याचा जीवसुद्धा वाचू शकतो, परंतु उशिरा ट्रीटमेंट दिली तर काय होईल? तो डेथ होणार। म्हणजे वेळेला खूप महत्त्व आहे मित्रांनो। वेळेत जर काम नाही केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात। जसं एखाद्या विद्यार्थ्यानं शाळा कॉलेजमध्ये नीट नाही शिक्षण घेतलं तर काय होतं? त्याला चांगली नोकरी लागत नाही किंवा नॉलेज नसल्यामुळं व्यवसायातसुद्धा आपल्याला चांगला व्यवसाय करता येत नाही आणि आपण नुकसान होतं। मित्रांनो, इन्कमचं कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे आणि ते पण सेविंगच्या माध्यमातून बचत होते। जसं पैसे वाढवले पाहिजेत, पैसे वाढवायचे अनेक मार्ग असतात। आपण नोकरी व्यवसाय करतो किंवा 2-3 बिझनेस करतो, वेगवेगळे जास्त काम करतो, ओव्हरटाईम वगैरे करतो कंपनीमध्ये असेल तर, म्हणजे उत्पन्न वाढवायचे अनेक साधनं आहेत। त्याच्यापैकी एक गॅरंटेड साधन म्हणजे इन्शुरन्स। इन्शुरन्समध्ये कंटिन्यू पैसे मिळतात तुम्हाला। आता लाईफ टाईम इन्कम मिळणारा प्लॅन आहे, सतत पैसे मिळतात, नॉनस्टॉप पेमेंट मिळतं। जसं आपण ATMमधनं पैसे कधी काढू शकतो? आपल्या अकाउंटवर असेल तर, आपल्या अकाउंटवर कोणीतर पैसे टाकत असताना आपण काढत असतो आणि पैसे काढून भरलेले वाढतात। असं मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट घेण्याची सुवर्णसंधी आहे मित्रांनो। आज आता ताबडतोब फोन करा, लगेच घ्या, कारण उशीर करू नका, कारण हा प्लॅन बंद होणार आहे। कारण कसं आहे, आयुष्यभर पैसे देणं कुठल्याही संस्थेला परवडणार नाही आणि ही भारत सरकारची संस्था असल्यामुळे हा प्लॅन मिळत आहे आपल्याला आणि ही संधी सोडू नका।
कारण संधी बार बार येत नाही. बऱ्याच 99% लोकांना नुकसान झाल्यास कळतं त्याचं महत्त्व. तसं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. आपण जे पैसे खर्च करतो आणि करणार आहोत भविष्यामध्ये आपल्या जे गरजा आहेत त्याच्या इन्कमची गॅरंटी खूप आवश्यक आहे. जसं आपण प्रवास करताना 4 व्हीलर असेल तर आपल्याला काय गाडीचा इन्शुरन्स पाहिजे ना, कंपल्सरी आहे ना, पण माणसाचा नाही ना. त्याच्यामुळेच माणसं स्वतःचा इन्शुरन्स करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट आहे ना, चांगलं वाईट प्रत्येकाला माहिती आहे, परंतु वेळ न आल्यामुळंच आपण टाळाटाळ करतो आणि वेळ आल्यानंतर आपल्याला काही पण करता येत नाही. मित्रांनो, वेळ समय बलवान असतो नेहमीच, परंतु वेळेत नाही काम केलं तर आपली वाईट वेळ येते. आज बघा, भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, परंतु आर्थिक स्वातंत्र्य नाही. आज ते 75 ते 80% लोक निरक्षर आहेत, कारण पैसे कमवायला शिकवलं जातं. डिग्र्या वगैरे असतात, डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यवसाय कसं करायचं, परंतु ते खर्च कसे करावे, युटिलायझेशन हे नाही शिकवलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, पैसे कमवून वाईट दिवस येतात. आता बघा ना, आता सरकारी नोकरीसुद्धा पेन्शन नाही. मग आपलं इन्कम करायचं वय संपल्यानंतर, म्हातारं झाल्यानंतर आपल्याला आपली मुलंसुद्धा सांभाळत नाहीत. मग हे प्रत्येकाच्या जीवनात येणारं संकट आहे ना. मग ह्याचं प्लॅनिंग जर नाही केलं तर काय होईल. कमवायच्या पिरियडमध्ये सुद्धा धोका जर झाला, डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज, ह्या गोष्टी कुणाच्या जीवनात कधी येतील सांगता येत नाही. आणि किती मोठं संकट असेल हे पण सांगू शकत नाही. येतील का नाही आले तरी चांगली गोष्ट आहे, परंतु गॅरंटी नाही. आता इन्शुरन्समध्ये जे आपण पैसे भरतो ना, ते पैसे आपल्याला व्याजासहित परत मिळतात. म्हणजे सिक्युरिटी पण मिळते, रिस्क कव्हरेज पण मिळतं आणि पैसे पण मिळतात. आणि आता तर असे प्लॅन आहेत की 1 वर्षानंतर पैसे आपण वापरू शकतो. पूर्वी असं नव्हतं, 3 वर्षानंतर वापरता येत होतं लोनच्या माध्यमातून. मित्रांनो, पैसे जनरेट केले पाहिजे आणि खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाचा विकास आहे, नाहीतर कधीच विकास नाही. आणि वेळ निघून गेल्यास माहिती होऊन उपयोग होत नाही. वेळेचं महत्त्व जाणलं तर वाईट वेळ येत नाही. आज काय झालेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, नोकऱ्या नाहीत, आता पेमेंट नाही, महागाई वाढत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बचत जर नाही केली तर आपल्याला अजून संकट निर्माण होणार. फक्त वेळ आलेली नाही. जसं माणसाचा मृत्यू नक्की आहे, येणारा माणूस, जन्माला आलेला माणूस मरणार आहे एक दिवस, परंतु टायमिंग माहीत नाही, डेट माहीत नाही. आणि माहिती नाही म्हणून आपण बेसावत आहोत. बघा ना, एखाद्याला जर कळालं, एखादी बँक समजा इन्सॉल्वंट झाली तर माणसं काय करतात, लगेच पैसे विड्रॉल करतात ना माहिती झाल्यावर. तसं तारीख माहिती नाही आपल्याला, म्हणून आपण निष्काळजीपणा करतो. किंवा इन्कम चालू असतं ना, इन्कम बंद झाल्यावर पैशाची किंमत कळेल ना, पैसे संपल्यावर पैशाची किंमत कळेल. परंतु मित्रांनो, ह्या गोष्टी अगोदरच करावं लागतं. पैसे संपल्यानंतर तुम्हाला कळून उपयोग होत नाही आणि नंतर तुम्हाला काही प्लॅनिंग करता येत नाही. प्लॅनिंग करायचा एक टायमिंग असतो, त्या टायमिंगमध्येच केलं तरच फायदा होतो. आता आपल्याकडं काय आहे, पैसे कमवणे आणि खर्च करणे हा 99% लोकांचा हा उद्योग चालू आहे. मित्रांनो, तुम्ही स्वतःला संकट निर्माण करताय, सांगणाऱ्याचं काही नुकसान होत नाही. आम्ही तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, तुम्ही ऐकताय आणि परत दुर्लक्ष करताय. तुमच्याच नावावर हे पैसे जमा करायचे आहेत. आज काय झालेलं आहे मित्रांनो, आज निष्काळजीपणामुळेच संकटं जास्त निर्माण होतात. पूर्वीचा काळ बघा, लोक पैसे मटक्यात ठेवायचे, जमिनीत पुरून ठेवायचे, गादीत ठेवायचे. पूर्वीचा काळ कसा होता आणि आजचा कसा आहे बघा. आज निष्काळजीपणामुळेच संकटं वाढतात आणि वाढवली जातात आणि दोष सगळ्यांना दिला जातो. मित्रांनो, आपण जे आज पैसे कमवतो आहे ते सिक्युअर केले पाहिजे, उद्याचे पैसे कमवणारे पैसे. तसं जर नाही केलं आणि त्याच्यामध्ये काय होतं, पैसे पण इन्क्रीज होतात ना. तुम्ही बघा, आमच्याकडे 5,000 रुपये भरले तर आम्ही 5,000 रुपये इंटरेस्ट देतो आणि सिक्युरिटी देतो आम्ही 10 लाखाची. असं कुठंच होत नाही. पैसे न ठेवता पैसे लिहून दिले जातात, असं कुठंच होत नाही. मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो. वेळ कधीच लावू नये चांगल्या गोष्टीला. चांगल्या गोष्टीला जर वेळ लावला तर नंतर नक्की लक्षात येतं. परंतु मित्रांनो, वेळ ही अशी ताकद आहे, ती परमेश्वरानं प्रत्येकाला सारखी दिली आहे. त्याच्यामध्ये मतभेद केलेला नाही, जातभेद नाही, धर्मभेद नाही, प्रांतभेद नाही, लिंगभेद नाही. प्रत्येकालाच वेळ सारखी दिलेली आहे. परंतु त्या वेळेचा जर योग्य वापर नाही केला, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला चांगलं सांगणारा आणि येणारे विचार आणि केलेलं कर्म. कारण विचार तर चांगले वाईट येतच असतात, मनाचं काम आहे विचार करणं. परंतु आपण
चांगल्या विचाराला लगेच तयार झालं पाहिजे. आता असं होत नाही. माहिती तर आहे सगळ्याला, परंतु प्लॅनिंग केलं जात नाही. आता मेडिक्लेम पॉलिसी अत्यंत आवश्यक आहे, कारण माणसाचा जन्म आणि मृत्यू हा प्रवास चालू आहे आणि वय वाढल्यानंतर हॉस्पिटलचा खर्च जास्त करावा लागतो ना. हॉस्पिटलला नेहमी जावं लागतं ना वय वाढल्यावर. जसं गाडी जुनी झाल्यावर रिपेरिंग सारखं निघतं ना, आणि नवीन गाडी असल्यावर रिपेरिंग नाही निघत, तसं तरुण वयामध्ये आपल्याला हॉस्पिटलची जास्त गरज पडत नाही. उतार वयामध्ये रोज हॉस्पिटलला जावं लागतं, रोज गोळ्या खाव्या लागतात, आणि त्यावेळेस आपल्याला हे पैसे कोणीच देणार नाही. मित्रांनो, कमवलेल्या पैशातनं खर्च करावा लागेल, आणि हे दुष्टचक्र आपण तयार करतो. काय होतं, आपणच आपल्याला दंड मारून घेतल्यासारखं आहे. जसं सिग्नल आहे, सिग्नल आपलं बंद आहे तरी आपण जातो, मग काय होतं, दंड लागणारच ना. कारण चूक केल्यावर कर्मामध्ये अशी ताकद आहे, चूक केली की सजा मिळतेच. आपण कायद्याच्या कचाट्यातनं सुटू, आपण काहीतरी गोलमाल करू, परंतु कर्माच्या कचाट्यातनं कधीच कोणी सुटू शकत नाही. कर्म अशी ताकद आहे ना, त्याचं फळ प्रत्येकाला मिळतंच. त्यासाठी चांगलंच कर्म केलं तर काय वाईट आहे. 99% लोक ह्याला दुर्लक्ष करतात. मित्रांनो, आपणच आपला शत्रू बनू नका. हेच चाललेलं आहे आज. आम्ही सतत सांगत असतो. पूर्वीचा काळ कोणीच सांगायला नव्हतं, तरी घरातल्या व्यक्तीला न सांगता पैसे जमिनीत पुरले जायचे. गादीमध्ये, उशीमध्ये, मटक्यामध्ये, कुठं पण उतरंडीला जे मटकं असते ना खापराचं, त्याच्यामध्ये पैसे ठेवले जायचे. म्हणजे त्याचा उद्देश एकच होता की संकट काळात आपल्याला त्या पैशाची मदत झाली पाहिजे. त्याला इंटरेस्ट मिळत नव्हतं, पैसे सुरक्षित राहील सांगता येत नव्हतं, ते खराब व्हायचे पैसे आणि चोरीला पण जायचे. परंतु पूर्वीचे लोक असं प्लॅनिंग करायचे. आत्ता एवढी सोय आहे मित्रांनो, तुमच्या पैशाला इंटरेस्ट मिळतं, एक्स्ट्रा गॅरंटी. पूर्वी समजा 10,000 ठेवले तर 10,000 रुपये राहायचे, त्याला व्याज मिळत नव्हतं, किंवा 10 पण राहतील सांगता येत नव्हतं. आत्ता तुम्ही 10,000 ठेवले तर तुम्हाला 10,000 रुपये इंटरेस्ट मिळतं, आणि 10 लाखाचा इन्शुरन्स. इन्शुरन्स ही अशी ताकद आहे मित्रांनो, संकटातच त्याचं किंमत कळते. बऱ्याच लोकांना ज्याला प्रॉब्लेम आले त्यांना विचारा, आणि ज्याच्याकडे पॉलिसी आहे त्यांना विचारा. काही वेळेस काय होतं, ऐकून दुर्लक्ष केलं जातं, जाणून बुजून. आपला क्रमच चुकतो, त्याच्यामुळे सगळं गणित बिघडून जातं मित्रांनो. आपलं आयुष्याचं गणित बिघडण्याचं कारण एकच आहे की आपण जे पैसे कमवतो ना, आणि कमवणार आहोत, ते सिक्युअर केले जात नाहीत. जसं आपण पैसे आपण एखादे 2 व्हीलर 4 व्हीलर असू द्या, घरातल्या वस्तू असतात, फ्रीज, टी व्ही, कपाट, कपडे असतात, सोनं चांदी, ह्याला आपण सिक्युअर करतो ना. लॉकरमध्ये ठेवतो सोनं चांदी पैसे, त्याला भाडं देतो, रेंट देतो, आणि सिक्युरिटी पैसे रिटर्न कुठं मिळतात का? नाही. इथं मिळतात ना, वाढून पैसे मिळतात. मग मॅजिकल प्रॉडक्ट आहे ना, मग का घेतलं जात नाही? कारण काय होतं, आपण पैसे खर्च अगोदर करतो, त्याच्यामुळे पैसे उरत नाहीत. आणि लक्झरी राहायचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे, राहू नये असं नाही, प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु मित्रांनो, आपली परिस्थिती आपण बिघडवू नये कधी पण, आणि तेच काम चाललेलं आहे आज. सांगणाऱ्याला टाळटाळ केली जाते. आम्ही 25 वर्षाचा अनुभव सांगतो, आम्हाला फोन उचलला जात नाही, आम्हाला गोलमाल केला जातो. मित्रांनो, आमचं काम चांगलं सांगायचं आहे, म्हणून आम्ही सतत सांगत असतो. आता काही लोकांना ते पटतं, काही लोकांना पटत नाही, त्याच्यामुळेच ते प्रॉब्लेम येतात ना. चांगल्या गोष्टी नाही केल्या की वाईट गोष्टी नक्की घडत असतात. समजा गाडीला ब्रेक न लावता चाललं तर गाडीचा ॲक्सिडेंट होणार ना. घराला कुलूप न लावता आपण जर बाहेर गेलो, घरातली चोरी होणार ना, म्हणजे चोराला साथ दिल्यासारखं होणार. मित्रांनो, असा व्हिडिओ ऐकून आपण जर प्लॅनिंग करत नसाल तर आपण माहिती होऊन जाणून बुजून दुर्लक्ष केल्यासारखं होईल. आज तेच होतं आहे मित्रांनो. आज मला सांगा, बचत केली जात नाही, कर्ज काढून खर्च केला जातो. म्हणजे जे आपण पैसे कमवलेच नाहीत त्याच्यावर अगोदरच आपण खर्च करतो, आणि आयुष्य पण रोज खर्च होत चालले. खर्च म्हणजे संपत चालले. खेडेगावात म्हणतात बघा, माणूस खर्च झाला म्हणजे तो परत कधीच येणार नाही. तसंच आहे, आपण जे खर्च करतो ना, ते पैसे परत कधीच येत नाहीत. आणि पैसा हा निर्जीव आहे, आपण तयार केला, पण निर्जीव माणूस माणसाचा पराभव करतो. माणसाला पैसा जिंकतो, माणूस हारतो. त्याचं कारण आहे, आपण निर्जीव वस्तूला आपल्या हातानं खर्च करून संपवून टाकतो, त्याचा डेथ करतो पैशाचा. आणि पैसे असल्याशिवाय माणूस जगू शकणार नाही. आपण ज्यावेळेस समजा मोठं कार्य असतं, लग्न वगैरे असतं किंवा मुलं शिक्षण, त्यावेळेस आपण एज्युकेशन लोन घेतो, मॅरेज लोन घेतो, व्हेकल लोन घेतो, मोबाईलचं लोन घेतो, आणि लोनची EMI आपण उत्पन्नातनं भरतो ना. मग उत्पन्नाचं डायरेक्ट जर कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर काय वाईट आहे बरं? ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमचे भरलेले पैसे पण वाढतात.
मॅजिकल प्रॉडक्ट आहे मित्रांनो, हे घेणं गरजेचं आहे. आपण जेवढ्या चांगल्या गोष्टीला टाळटाळ करू ना तेवढं संकट आपलं भविष्यातलं वाढत असतं मित्रांनो. हे बऱ्याच व्यक्तीला कळत नाही आणि त्या अशा अज्ञानपणामुळं आपलं कुटुंब आणि आपण स्वतः धोक्यात येतो. आज तेच चाललेलं आहे. पैसे ठेवत नाहीत, कर्ज काढून खर्च करतात आणि ह्याच्यामुळं आपल्याला फार मोठं संकट येते मित्रांनो. मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करत आहे मित्रांनो. आमचा अनुभव सांगतो. मिनिमम पिरियड असते 2 वर्षे 3 वर्षे. LIC आता 1 वर्ष झालेलं आहे, तेवढंसुद्धा पैसे भरत नाहीत. हॉस्पिटलच्या पॉलिसी 2-3 वर्षे क्लेम नाही आलं तर बऱ्याच व्यक्तीला वाटते माझे पैसे बुडाले. मित्रांनो असं नाही. तुम्ही घडलेली गोष्ट सांगू शकता, पुढे काय घडणार आहे माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यासाठी आज आता ताबडतोब फोन करा मला. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. लगेचच आपलं मेडिक्लेम पण करा आणि LICची पॉलिसी पण काढा. कारण ही आता कलियुगामध्ये अशी लढण्यासाठी तुम्हाला शस्त्र आहेत मित्रांनो. कारण विदाऊट शस्त्र, जसं आपण प्रवास करताना आपण 2 व्हीलर 4 व्हीलर करतो, विमानानं करतो, सायकलवर जातो, बाईकवर जातो. कशासाठी? वेगवान प्रवास आणि ब्रेक का लावले गाडीला सुरक्षित प्रवास. त्यासाठी LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी घ्या, लवकरात लवकर घ्या. कारण लाईफ टाईम पैसे मिळणारा प्लॅन आता बंद होत आहे. उशीर करू नका. ओके, थँक्यू.